मैदानामध्ये दाखल. स्वराज चला. फायर. चला हे लहान पोरं स्टेजच्या जवळचे लहान पोरं जरा हॅलो. आपण शांत बसायचे, शांतपणे आपण मॅच बघायची त्या ठिकाणी. स्वराज फायर क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. लहान पोरं हल्ला केला ना तर उठून टाकला इकडनं सगळ्यांना. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतो तो करण. दांडगा अनुभव या ठिकाणी पणाला लावताना करण आपल्या संघासाठी प्रत्येक सामना जिंकत आलेला हा संघ स्वराज फायर. आणि सुरुवात होते सामन्याला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतो तो करण. पहिला चेंडू सामना करतो रोहन, सलामीचा फलंदाज, आणि पहिला चेंडू बीट केलाय. निर्धाव असा चेंडू. चला चला अर्जुन बिबे, जास्त वेळ नाही घ्यायचा आपण. पुढचा चेंडू करणचा, सामना करतो तो रोहन. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज आपल्या संघासाठी तितकेच महत्वाचे. डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव आणि धावसंख्या धावफलक हलताना या ठिकाणी एक धावाने भर पडते. धावसंख्या झाली 1. 2 चेंडू 1 धाव. पंचांनी निर्णय त्वरित कळवायचे आहे. लेग अंपायर कुठे? कृष्णा. हा प्रशांत. तिसरा चेंडू करणचा, सामना करतो रोहन. पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होताना 1 धावाची भर धावसंख्या झाली ती 2. 3 चेंडू 2 धावा. रोहनला तसा दांडगा अनुभव आहे आपल्या संघासाठी खेळण्याचा आणि उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी करतो रोहन. गोलंदाजी त्याच पद्धतीची करतोय आणि पंचांकडनं हात खोलण्यात आलेले आहेत. वाईट करार दिला चेंडूला आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 चेंडू 3 धावा. आणि झेल बाद यष्टीरक्षकाच्या हातात झेल दिला रोहनने. त्याचा फलंदाज बाद करण्यात यश मिळवलं ते सानवी फायर्स संघाने. उत्कृष्ट पद्धतीचं फलंदाजी आपल्याला रोहनकडनं पाहायला मिळालं प्रत्येक सामन्यामध्ये आणि आता कुठेतरी तो कमी पडलाय या सामन्यामध्ये. येतो तो गणेश. स्ट्राईकला असेल गणेश. जास्तीत जास्त धावा उभ्या करण्याची जबाबदारी आता जयंत आणि गणेश या दोघांच्या खांद्यावरती सानवी संघर्ष या संघाकडनं पाहायला मिळते. आणि स्वराज फायर संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित सामना पाहतायत. सचिन भाऊ शिवशरण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि उत्कृष्ट चेंडू करणचा. कुठेतरी मला वाटतं संघ मालकाचा निर्णय हा योग्य आहे की चांगल्या खेळाडूंचा भरणा आपल्या संघामध्ये या ठिकाणी ते करताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक खेळाडू अनुभव आहे, प्रत्येक खेळाडू चांगला खेळ या ठिकाणी करतोय. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू पुरेपूर बीट केलाय गणेशला. गणेशला चेंडू कळाला नाही की मारावा कसा आणि यालाच म्हणतात अनुभवी गोलंदाज. आणि धाव संख्या 3. षटक संपलेलं आहे. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत करणने. अनुभवाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी करणने केलेला आहे. पुढचा गोलंदाज रमेश. फलंदाजाला कसं चकवलं जाईल, कसं फसवलं जाईल याचा गाढा अभ्यास असलेला हा गोलंदाज रमेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना गोलंदाजीची जबाबदारी योग्यरित्या पार पडताना आपल्याला रमेश या ठिकाणी दिसतो. निर्धाव चेंडू जयंतने मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण या ठिकाणी शुभमचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत.
निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू रमेशचा सामना करतो तो जयंत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि रमेशच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय आणि धाव संख्या जागच्या जागेवर स्थिरावलेली फक्त 3 आणि चेंडू झालेले 2. अद्याप एकही धाव रमेशने दिलेली नाही 2 चेंडू मध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट कंट्रोल आपल्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतो रमेश याचा. जयंत सामना करेल तो रमेशचा. मारण्याचा प्रयत्न सरसावलाय आणि पंचांकडनं 4 धावा घोषित. चेंडू मध्ये एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तर रमेश आणि धावसंख्या झालेली ती 7. चेंडू झालेले ते 4. कुठेतरी धावसंख्या मंदावलेली वाटते ती सानवी संघर्ष या संघाची. रमेशचा पुढचा चेंडू वाईट करार पंचांकडनं आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 8. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू थेट कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषे पलीकडे पण 1 धाव घोषित पंचांकडनं. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 9. शेवटचा चेंडू रमेशचा. मारण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि शुभमच्या हातात चेंडू स्थिरावलाय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. हवं तसा फटका मारता आला नाही निखिलला. कुठेतरी चेंडू ओळखण्यामध्ये चूक झाली निखिलची आणि तो चेंडू शुभमच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. उत्कृष्ट गोलंदाजी आणि धावसंख्या 9. 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 9. गणेश आणि चेतन. पहिला चेंडू चेतनचा पुरेपूर बीट केलाय गणेशला. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल चेतनची. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी तो करायला करतोय आणि फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडतोय आपल्या चेंडू बद्दल. पुढचा चेंडू चेतनचा सामना करतो तो गणेश आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि पॅव्हलियन मध्ये परतावा लागेल गणेशला. एकही धाव न देता 2 गडी बाद केले. 4 चेंडू झालेले आहेत. एक जात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चेतनसाठी. आता कोण आहे? विजय आणि मारलेला चेंडू खेळाडूच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. चेंडू अवघड दिसतोय फलंदाजांना. चेतनचा चेंडू व्यवस्थित त्याला ओळखण्यात येत नाही असं कळतंय आणि शेवटच्या चेंडूमध्ये मारलेला हा फटकार डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव पंचांकडनं घोषित. धावसंख्या झालेली ती 10. षटक संपलेलं आहे.
शेवटचं षटक. शेवटचं षटक आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बळकावण्याचा प्रयत्न करावा लागेल सानवी संघर्ष या संघाला, तरच आपला संघ विजयाच्या जवळ पोहोचेल. कारण की स्वरांश फायर या संघामध्ये मातबगार फलंदाज उपस्थित आहेत. आपल्या संघाला जिंकवण्याचं सामर्थ्य ते फलंदाज ठेवतायत. आणि सचिन सूर्यवंशी, सचिन शिवशरण, संघ मालक सचिन शिवशरण आपल्या संघाच्या कामगिरीवरती भरपूर खुश दिसत आहेत. आपल्या निवडीवरती खुश दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावरनं जाणवतंय. आणि मारलेला चेंडू पंचांकडनं एक धाव घोषित. शुभम वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक शुभमचं. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव दिलेली आहे. पुढचा चेंडू पाहूया शुभम काय करतो. विकेट घेतोय की धावा देतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि आयोजकांनी चेंडूची व्यवस्था करायची आहे आणि सामन्याला सुरुवात करून द्यायची आहे. सामन्याला उशीर करू नका. चला लहान पोरं. आणि पंचांकडनं वाईट करार चेंडूला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. 3 चेंडू 12 धावा. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. आत्ताच्या काही सामन्यांमध्ये टोटल ही 20च्या आत होते. कुठेतरी वातावरण याला कारणीभूत ठरतं आणि कुठेतरी उन्हामुळे खेळाडू थकलेले दिसत आहेत. पुन्हा एकदा वाईट करार पंचांकडनं. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. 2 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक शुभमचे. सामना करेल तो आकाश माने. टाकलेला चेंडू व्यवस्थित लाईनअप मध्ये आलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू बीट केलाय पुरेपूर आकाशला. करंटचा शिष्य. आणि पुन्हा एकदा चेंडू टाकलाय आणि परतलाय तो आकाश. षटकातले 6 विकेट बाद झालेले आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत ते सानवी संघर्ष या संघाचे. धावसंख्या 13 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त शेवटच्या षटकातले.
चला चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे आणि धावसंख्या भरपूर प्रमाणात कमी आहेत. 13 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि शेवटच्या षटकातले फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्वात छोटी संघ मालक कुठेतरी नाखुश दिसतात आपल्या संघाच्या कामगिरीवरती. संघ फक्त 3-4 षटकांमध्ये 13 धावा करतोय आणि संघ मालक या ठिकाणी पाहतायत नाखुश आहेत आपल्या संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवरती. आणि दुसऱ्या बाजूनी खुश दिसत आहेत ते सचिन शिवशरण आपल्या संघावरती. सचिन शिवशरण यांनी मंचावरती यायचंय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि बाद. विपुल आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत. धावसंख्या झाली ती 14. चांगली केली तर फलंदाजी चांगली करू शकत नाही. जर फलंदाजांनी प्रत्येक चेंडूवरती जर धावा घेण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक चेंडूत एक जरी धाव घेतली तरी स्वरांश फायर हा संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, त्या पद्धतीने त्यांना फलंदाजी करावं लागेल, संयमाने फलंदाजी करावं लागेल. धावा कमी आहेत म्हणून जास्त घाई करून चालणार नाही. प्रत्येक चेंडूवरती त्यांना प्रत्येक चेंडूमध्ये धाव घ्यावा लागणार आहे.
बाउंड्री नाही घेतली तरी चालेल, पण प्रत्येक चेंडूमध्ये एक धावाची गरज असणार आहे. आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो कर्णधार रोहन आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार करण. सामना करतोय रोहनचा. स्ट्राईकला येतो करण आणि नॉन स्ट्राईकला येतो शुभम. पहिला चेंडू, पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव म्हणता येईल. उत्कृष्ट चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय करणने ते चेंडू. कॉन्फिडन्स आहे की मी माझ्या संघाला विजयी करू शकतो. तो कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती झळकतोय, दिसतोय आणि त्याच पद्धतीने ते वाटचाल करणार आहेत. त्यांची रणनीतीच त्याच पद्धतीने असणार आहे की संयमाने खेळायचं आहे आणि संघाला विजयी करायचं आहे. आणि पुन्हा तोच प्रयत्न, पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावपंचांकडनं घोषित आणि धाव संकेत भर धावफलक हालताना सुरुवात झालेली आहे. खातं उघडलेलं आहे 1 धावांनी. 2 चेंडू 1 धाव. चांगल्या पद्धतीची अप्रतिम फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी करणकडनं पाहायला मिळाले प्रत्येक सामन्यामध्ये. आता आपल्या संघाला सर्वात छोटी टोटल चेस करताना कितपत योगदान करणचं लाभतंय हे पाहावं लागेल. आणि रोखण्यासाठी रोहन याच्याकडनं काय रणनीती आखली जाईल हे पाहावं लागेल. पंचांकडनं व्हाईट करार चेंडू आणि 2 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू रोहनचा सामना करतो तो करण. आणि टाकलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आणि धावसंख्येत धावसंख्या झाली 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. रोहनचा पुढचा चेंडू सामना करतो तो करण आणि क्षेत्ररक्षण चांगलं या ठिकाणी झालेलं आहे. आणि निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा बीट केलंय डॉटच्या स्वरूपातला चेंडू. निर्धाव चेंडू 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आणि पंचांकडनं व्हाईट करार. व्हाईट +1 आताच्या 2 धावा. पुन्हा एकदा वाईट आणि हे अवांतर चेंडू कुठंतरी आपल्या संघाला पराजयाकडे खेचून जातील याची नोंद घ्यायची. आणि मारलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न, धावलेत आणि धाव पूर्ण केलेली, यशस्वीरित्या धाव पूर्ण केलेली आहे. आणि धावसंख्या झालेली ती 8. षटक संपलेलं आहे. षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 8. पहिला डॉट आहे, दुसरा डिक्लेअर आहे, तिसरा व्हाईट आहे, परत एक डिक्लेअर आहे. 2 लागोपाठ 2 डॉट आहेत. परत व्हाईट +1 एक आहे आणि एक सिंगल 2 आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 झालेले आहेत. हा षटक संपलेलं आहे. षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 7. 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. विपुल वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. अठरा चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 8 धावा. वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं दुसरं षटक घेऊन येतो तो विपुल. पाहूया विपुल आणि पंचांकडनं
नो करार चेंडूला. एक धावाने भर. धाव संख्या झाली ती 9-8. सॉरी माफ करा 8. गौतम गोलंदाजी बदल करण्यात आलेल्या गोलंदाजीमध्ये आणि उत्कृष्ट चेंडू. पंचांकडनं कुठलाही प्रतिसाद नाही आणि डॉटच्या स्वरूपातला हा चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल. गौतम याचा पुढचा चेंडू सामना करेल तो करण. वाईट करार पंचांकडनं. वाईट +1. आताच्या 2 धावा. 1 आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. एक धाव घोषित आणि धाव संख्या झाली ती 11. पुढचा चेंडू गौतमचा बीट केलाय. पंचांकडनं वाईट घोषित. वाईट प्लस आहे पंच. फक्त वाईट आणि धाव संख्या झाली ती 12. 3 धावांची आवश्यकता. वाईट करार पंचांकडनं. पुन्हा एकदा 2 धावांची आवश्यकता. स्वरांश फायर या संघाला. वाईट. 1 धावाची आवश्यकता. सामना घोषित झाला या ठिकाणी. स्वरांश फायर या संघाला विजय मिळाला.